द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 2 म्हणजे ट्रॉयचं पतन. ट्रॉय नावाचं शहर होतं आणि त्या शहराचं पतन कशा पद्धतीने होतं त्याच्याविषयी असणारी ही स्टोरी. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन, नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक. म्हणजे अखेरीस ट्रॉय वॉज टेकन. कोणाकडून बरं घेतलं गेलं ते? कोणी जिंकलं ट्रॉय? बाय ग्रीक. अखेरीस ग्रीकांकडून ट्रॉय शक्तीने नव्हे तर युक्तीने घेतलं गेलं, जिंकलं गेलं. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन. आता वॉज टेकन, वॉज आणि टेकन, टेकन हे पास्ट पार्टिसिपल रूप आहे. अशा पद्धतीची रचना जेव्हा असते, काय घेण्यात आलं? ट्रॉय. कोणाकडून घेण्यात आलं? ग्रीक. अशा पद्धतीचं जेव्हा वाक्यरचना असेल त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो आपण. वॉज टेकन, ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन म्हणजे ग्रीक्स टूक द ट्रॉय. द ट्रॉय वॉज टेकन बाय द ग्रीक, नॉट बाय फोर्स, फोर्सने नाही, शक्तीने नाही, बट बाय ट्रिक, पण युक्तीने. कसं ते आपण याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये पाहूया. इट वॉज द कनिंग ओडिसियस हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. इट वॉज द कनिंग, कनिंग म्हणजे कावेबाज, ओडिशियस. इट वॉज द कनिंग ओडिशियस हू थॉट ऑफ अ प्लॅन, की ज्याने एक प्लॅन केला होता, प्लॅनचा विचार केला होता, टू ऑब्टेन द विक्ट्री. या कावेबाज ओडिशियसने विजय मिळवण्यासाठी विचार करून एक योजना तयार केली होती. ही थॉट ऑफ अ प्लॅन, त्याने एक योजना तयार केली होती. आता या वाक्यामध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज पण आहे. क्लॉज म्हणजे उपवाक्य किंवा आपण त्याला गौण वाक्य असं म्हणतो. तर इथे या वाक्यामध्ये इट वॉज द कनिंग ओडिशियस आणि जे हू म्हणजे इथे त्याचा अर्थ जो किंवा ज्याने, थॉट ऑफ अ प्लॅन, ज्याने एक प्लॅन विचार केला होता टू ऑब्टेन द विक्ट्री. बघा वाक्यरचना कशी आहे. ओडिशियस थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. याच्याऐवजी वाक्य कसं आहे? इट वॉज द कनिंग ओडिशियस हू थॉट ऑफ अ प्लॅन, की ज्याने एक प्लॅनचा विचार केला होता. कशासाठी? टू ऑब्टेन द विक्ट्री, विजय मिळवण्यासाठी. विक्ट्री म्हणजे काय? विजय, टू विन. मग आता तुम्हाला अशा पद्धतीने जर वाक्यरचना आली, फाइंड आउट द क्लॉज किंवा अंडरलाईन द क्लॉज. मग कोणत्या क्लॉजला तुम्ही अंडरलाईन कराल? हू पासून पुढे जे आहे तर त्या सबऑर्डिनेट क्लॉजला तुम्ही अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. तुम्हाला काय प्रश्न विचारला जाईल? अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. मग त्यावेळेस हू पासूनच्या पुढच्या वाक्याला अंडरलाईन करायची. गॉट इट? थॉट हे थिंक या शब्दाचं पास्ट टेन्स आहे, बरोबर? थिंक म्हणजे विचार करणे, थॉट म्हणजे विचार केला. हू थॉट? ओडिशियस. काय विचार केला बरं त्याने? ऑफ अ प्लॅन, एका योजनेबद्दल त्याने विचार केला होता, योजना तयार केली होती. कशासाठी योजना तयार केली होती? वाय? त्याचं कारण आहे पुढे, टू ऑब्टेन द विक्ट्री. काय मिळवण्यासाठी? विजय मिळवण्यासाठी. आता याच्यामध्ये, याच वाक्यामध्ये पुन्हा तुम्हाला असं सांगितलं जाईल की अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह कोणतं आलं तिथे? शक्यतो इन्फिनिटिव्हला काय लागलेलं असतं? टू आणि त्याच्यानंतर व्हर्ब फॉर्म असतो. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द व्हर्ब कोणता आहे बरं इथे? टू ऑब्टेन. टू ऑब्टेन या शब्दाला अंडरलाईन करायची नेहमीच. आता पुढच्या वाक्यांमध्ये लक्षात ठेवायचं, टू नंतर येणारं मूळ क्रियापद असतं ते, त्याला काय म्हणतो आपण? आणि ॲक्च्युली टू वापरल्यानंतर ते क्रियापद त्याच्यानंतर आलं तर ते मूळ रूपातच येतं, हे लक्षात ठेवायचं. त्याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह. आर गेटिंग? पुढे जाऊया. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड.
काय म्हणाला तो? लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. चला आपण आता एक बांधूया. काय बांधूया बरं? अ ग्रेट वुडन हॉर्स. एक प्रचंड लाकडी घोडा आपण बांधूया. ग्रेट वुडन हॉर्स म्हणजे काय? एक प्रचंड मोठा असा लाकडी घोडा आपण बांधूया. लेटस, लेटसची वाक्यरचना आहे. लेटस म्हणजे चला आपण करूया, बरोबर ना? लेटस गो, चला आपण जाऊया. लेटस कम, चला येऊया. लेटस वर्क, चला काम करूया. लेटस प्ले, चला खेळूया. हां, आता याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक पुढे जाऊया आपण थोडंसं. आता लेटसची वाक्यरचना जेव्हा जेव्हा असते तेव्हा क्वेश्चन टॅग काय असतो? करायचं का असं विचारतो ना आपण. मग त्याच्याऐवजी लेटसची वाक्य जेव्हा जेव्हा लेटसचं वाक्य असेल आणि त्याचा टॅग लिहिताना आपण क्वेश्चन टॅग लिहिताना काय करायचं? लेटस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स ॲज इट इज वाक्य लिहायचं. तिथला फुलस्टॉप जर समोर आला तर तो काढून टाकायचा पुढचा आणि त्याच्याऐवजी काय द्यायचा? कॉमा. म्हणजे ॲड अ क्वेश्चन टॅग लिहिताना वाक्य जसं तसं लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि पुढे टॅग येतो त्याचा. लेटसच्या वाक्याचा टॅग नेहमी काय येतो? शॅल वी. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड, बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. तो पुरेसा एवढा मोठा असला पाहिजे की त्याच्यामध्ये टू होल्ड द मेन इनसाइड इट. टू होल्ड मेन इनसाइड इट म्हणजे काय बरं? आतमध्ये माणसं मावतील एवढा मोठा पाहिजे तो. आता पुन्हा याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आला आहे. कोणता बरं? सांगा, आयडेंटिफाय इट. टू होल्ड. व्हेरी गुड. अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आपले काही बेस्ट फायटर्स असतील ना, आपले चांगले योद्धे, सर्वात चांगले योद्धे आहेत ना, ते आपण त्याच्यामध्ये लपवून ठेवू. बेस्ट म्हणजे काय? गुड, त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म बेटर आणि त्याचा सुपरलेटिव्ह फॉर्म बेस्ट. गुड म्हणजे चांगला, बेटर म्हणजे अधिक चांगला आणि बेस्ट म्हणजे सर्वात चांगले. आपले सर्वात चांगले योद्धे ते त्याच्यामध्ये लपवूया आपण. देन लेट अस बर्न आवर टेंट्स. आणि नंतर चला आपण आपले काय करूया? बर्न आवर टेंट्स. आपले टेंट्स काय करायचे? बर्न करायचे, जाळायचे. टेंट म्हणजे काय? आपण जे राहतोय ते तंबू आपण काय करायचे? पेटवून द्यायचे. अँड प्रिटेंड टू सेल अवे इन द शिप्स. आणि प्रिटेंड करायचं. प्रिटेंड म्हणजे ढोंग करायचं. काय प्रिटेंड करायचं? प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप्स. पुन्हा इथे इन्फिनिटिव्ह आलाय. कोणता? टू सेल. आपण जहाजात बसून आपण आपले तंबू जाळून टाकू आणि आपल्या जहाजात बसून निघून जाण्याची बतावणी किंवा बहाणा करू. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे. इन्स्टेड ऑफ म्हणजे काय? च्याऐवजी. फार दूरवर आपण निघून जाण्याऐवजी, जहाजातून दूर जाण्याऐवजी, वी विल रिटर्न इन द नाईट. वी विल रिटर्न इन द नाईट. आपण रात्री परत येऊ. आता विल रिटर्न कोणत्या काळामध्ये येतो बरं? वी विल रिटर्न इन द नाईट. आपण परत येऊ. विल किंवा शॅल आणि त्याला क्रियापद मूळ रूपात येतं तेव्हा त्याला सिंपल फ्युचर टेन्स असं आपण म्हणतो. कोणता? हां, वी विल रिटर्न इन द नाईट वेन द ट्रोजन्स आर अस्लीप. वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आणि वेन द ट्रोजन्स आर अस्लीप, आणि जेव्हा ट्रोजन्स काय झालेले असतील? झोपलेले असतील. वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आपण सिटीवर काय करू? विल अटॅक. वी विल अटॅक. आता विल अटॅक कोणता टेन्स येईल पुन्हा? सांगा ना. विल अटॅक. वी विल अटॅक. हां, बरोबर. काय? सिंपल फ्युचर टेन्स. व्हेरी गुड. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus.
वाईज म्हणजे काय? सुज्ञ म्हणजे चतुर, चलाक अशा ओडेशियसचा सल्ला ग्रीक नेत्यांनी पाळण्याचं ठरवलं. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड म्हणजे ठरवलं त्यांनी. व्हॉट डिड द ग्रीक लीडर डिसाइड? काय ठरवलं? टू फॉलो द ॲडवाईस ऑफ द वाईज ओडेशियस. आता याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणता असेल? हां बोला. हां, टू फॉलो द ॲडवाईस ऑफ वाईज ओडेशियस. ॲडवाईस म्हणजे काय? सल्ला. कोणाचा सल्ला त्यांनी पाळण्याचं ठरवलं? सुज्ञ, चलाक, चतुर अशा ओडेशियसचा. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. सो म्हणजे काय? म्हणून अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड. व्हॉट वॉज मेड? काय बनवण्यात आला? अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड म्हणजे एक लाकडी घोडा, मोठा महाकाय असा लाकडी घोडा बनवण्यात आला. कोणाकडून बरं? बाय अ स्किलफुल इंजिनियर. एक कुशल आणि निष्णात असा कोण होता? इंजिनियर होता, अभियंता होता. एका कुशल अभियंत्याकडून एक भला मोठा लाकडी घोडा तयार केला गेला. आता हे वाक्य अंडरलाईन करा बरं का. अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. आता दिलेलं वाक्य कोणत्या व्हाईसचं आहे बरं? आपण चेंज द व्हाईस पण सायमल्टेनियसली बघूया बरं का. कोणत्या व्हाईसचं वाक्य आहे दिलेलं वाक्य? वॉज मेड. ही रचना येते पॅसिव्ह व्हाईसची. कोणत्या व्हाईसची? देर आर टू टाईप्स ऑफ व्हाईस ना. कोणते व्हाईस आहेत? ॲक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस. मग इथे कोणता व्हाईस आहे? पॅसिव्ह व्हाईस. पण याचं ॲक्टिव्हमध्ये बनवताना कसं बनवाल बरं मग? सुरुवातीला बघा, अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड हे आहे ऑब्जेक्ट. काय बनवण्यात आला? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला नेहमी काय असा प्रश्न विचारतात. काय? ज्याच्यावर क्रिया झाली ते, बरं ना, कर्म आहे ते, ऑब्जेक्ट आहे. काय बनवण्यात आला? घोडा. अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड. काय करण्यात आला तो? आता काय झालं? ती ॲक्शन कोणती आहे? वॉज मेड. वॉज मेडला पण अंडरलाईन करा. ती व्हर्ब फ्रेज आहे आपली, बरोबर. व्हर्ब फ्रेज पण कोणत्या फॉर्ममध्ये? ती पॅसिव्ह फॉर्ममध्ये. बाय म्हणजे च्याकडून, अ स्किलफुल इंजिनियरकडून तो बनवण्यात आला. आता मला सांगा, स्किलफुल इंजिनियर हा काय झाला? सब्जेक्ट, कर्ता झाला त्या वाक्याचा. मग ॲक्टिव्ह व्हाईसची रचना करताना पहिल्यांदा काय लिहितो आपण? सब्जेक्ट, अ स्किलफुल इंजिनियर. आता वॉज मेड ऐवजी काय होईल? सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्यरचना होईल मेड. अ स्किलफुल इंजिनियर मेड अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड. किती सोपी वाक्य झालं बघा आता. अ स्किलफुल इंजिनियर मेड अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड. आता तुम्हाला याच्याऐवजी असं पण सांगतील, बिगिन युअर सेंटेन्स विथ अ स्किलफुल इंजिनियर आणि पुढे डॅश डॅश डॅश. मग आपण समजून जायचं की अशा जेव्हा सब्जेक्टने आपल्याला वाक्य सुरुवात करायला सांगितले तर मग डेफिनेटली याचं आता या वाक्याचं काय करावं लागेल? आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायला लागेल? ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये आपल्याला ते बदलावं लागेल. अँड द ग्रेट हिरोज मेनेलस, ओडेशियस हिमसेल्फ अँड ऑदर्स एंटर्ड इट. द लास्ट मॅन टू गो in being the architect himself who knew the secret of opening and shutting the entrance. The greatest heroes, Menelaus, Odysseus himself, बघा, and others entered it. And who was the last man to enter in the horse? Who was the last man to enter it? The last man to go in being the architect himself. कोण होता? आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे त्याचा जो रचनाकार होता तो. हु न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग अप द एंट्रन्स. हु म्हणजे ज्याला, न्यू म्हणजे माहिती होतं. नो या शब्दाचं पास्ट टेन्स न्यू. हु न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. सिक्रेट म्हणजे गुपित. कसलं गुपित माहीत होतं त्याला?
ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. तो त्याचं प्रवेश त्या घोड्याचं प्रवेशद्वार, आतमध्ये एंट्री करण्याचं जे प्रवेशद्वार, त्यालाच माहीत होतं कसं ओपन करायचं आणि कसं बंद करायचं ते. दॅट इव्हिनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स. बघा काय झालं. दॅट इव्हिनिंग म्हणजे त्या संध्याकाळी द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स. त्या रात्री ग्रीक लोकांनी काय केलं, त्या सैनिकांनी त्यांचे टेंट्स होते. टेंट्स म्हणजे काय, त्यांचे जे तंबू होते ते जाळले. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी काय केलं, दे सेल्ड अवे इन देअर शिप्स बट डिड नॉट गो व्हेरी फार. पण ते फार दूर गेले का, नाही, बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्युएट द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि सगळेच निघून गेल्याचं ढोंग केलं त्यांनी आणि ते फार काय लांब गेले नाहीत. आणि ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड. एकच माणूस शेवटी बाहेर ठेवला त्यांनी. टू परस्युएट द ट्रोजन्स. टू परस्युएट म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह फॉर्म येतो. टू परस्युएट म्हणजे मन वळवण्यासाठी. कोणाचं, द ट्रोजन्स. ट्रोजन लोकांचं म्हणजे या ट्रॉय सिटीमधल्या लोकांचं, ट्रोजन्सचं मन वळवण्यासाठी. टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. टू ड्रॅग, बघा पुन्हा तो इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करा बरं. टू परस्युएट, टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. त्या हॉर्सला कुठे ड्रॅग करून नेणं, ड्रॅग म्हणजे खेचत नेणं, कुठे, इन टू देअर सिटी, त्यांच्या शहरामध्ये घेऊन जाण्यासाठी.